पण या सगळ्याच्या तुम्ही नक्की काय मान्य करता? ओबीसीतून द्यायचं का नाही द्यायचं? कारण आता ही भूमिका स्पष्ट आहे. 4 दिवस अगोदर मी मांडली, देवेंद्रजींनी परवा पुण्यात मांडली. एकदा आम्ही आमची भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमच्या सरकारनं आता 10% आरक्षण दिलं. ज्या ज्या भरत्या चालल्या त्यामध्ये ह्या 10%तले मुलं जाऊ लागलेत. पण समाजाला याच्यापेक्षा वेगळं आरक्षण पाहिजे आणि ते म्हणजे आम्हाला कुणबीमध्ये तुम्ही मोजा. जी आमची भूमिका आहे की आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे. पण आता आम्ही जी भूमिका जरंगेंनी मांडली ती भूमिका अशी की आम्हाला कुणबीमध्ये ओबीसीत पाहिजे, कुणबीमध्ये ओबीसीतून पाहिजे. मग आता माझं म्हणायचं म्हणून जर तुम्हाला असं वाटतं आमचं नुकसान झालं, तुम्ही आता म्हणले ना की मराठ्यांवर मतदान नाही केलं. जी आता जरंगे साहेबांनी या निवडून आलेल्या खासदाराला बोलवलं पाहिजे आणि साऱ्या चॅनलपुढे उभं केलं पाहिजे आणि त्यांना म्हणलं पाहिजे की जी भूमिका माझी ती भूमिका तुमची आहे का? नाही कुठे आहे आता तुमची भूमिका आहे का? शरद पवारांचे खासदार तर लोकसभेत सांगायला लागले ना. काय भूमिका असली पाहिजे त्यांची की आम्ही ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. किंवा आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, काँग्रेसनं जाहीरनाम्यामध्ये टाकलं पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे म्हणून. तुम्ही चॅनलवाले दाखवत बी नाही, बोलत बी नाही. आमच्या तोंडून काढायची कोशिश करतात, त्यांच्या तोंडून काढा ना. आत्ता जे खासदार एकाएकाला बोलावून तुमच्या स्टुडिओमध्ये त्यांना विचारा ना, आज ज्या उपोषणाला जरंगे साहेब बसले ती भूमिका तुम्हाला मान्य आहे का? तोंड उघडणार नाही एकाचं बी. याला मताचं राजकारण करायचं आहे. मराठा समाजाशी काही देणं घेणं यायला. आता माझ्या विरुद्ध निवडून आलेला खासदार काळे बिलकुल त्याने सांगितलं मी लोकसभेमध्ये मांडतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. माझी लोकांच्या समोर मागणी आहे, त्यांना म्हणा असं मांडा 370 खाली. लोकसभेमध्ये असा एक कागद घ्यायचा असतो, 370 खाली मांडायचं असतं, वाचलं की झालं मोकळं. तसं नाही. वाचताना असं म्हणा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, तर ती मागणी खरी ठरल. पण तुम्ही जर म्हणताल मराठाला आरक्षण द्या, मराठाला आरक्षण द्या, अरे हे तर ते प्रेमपत्र लिहिल्यासारखं आहे. त्या 370 खाली जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण मागसाल तर तुम्ही काँग्रेसची भूमिका म्हणून भूमिका जाहीर करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. माझं मत आहे की असं ते मानणार नाहीत.